ज्ञानाचा हरी रूपा सुंदरा जगदंतरा हे वर्णन आहे, आठवत राहायचं. आणि या वर्णनात स्थिर होऊन जाऊ तसं तो तर या वर्णनाच्या सद्गुणांचा लाभ आपल्याला होत आहे. आपण याच्या पुढचा विचार करूया. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना हनुमंत सगळ्या लोकांचा स्वामी आहे. म्हणजे सर्व लोकांमध्ये याचा अधिकार चालतो. सर्व लोकांना हा सुखाकडे नेतो. सर्व लोकांना निर्भय करतो. लोक शब्दाचा अर्थ माणसं असा नाही. लोक शब्दाचा अर्थ माणसं राहण्याचं स्थळ. असे 3 लोक आहेत, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ. या सगळ्या ठिकाणी असा अर्थ. आणि लोक म्हणजे एक माणूस म्हणूनही लोक म्हटलं तर त्यांचाही स्वामी. स्वामी नेहमी त्याच्या सेवकाचं दासांचं भलं करतो. सर्व लोकांचं भलं करणे हे व्रत ज्याचं आहे तो लोकांना. आता त्रिभुवनाचा एवढा मोठा विचार करणं अवघड आहे म्हणून दुसरं नाव जगन्नाथ दिलं. जग शब्दाचा सर्व ओळखीचा परिचित सोपा अर्थ पृथ्वी असा आहे. या पृथ्वीला आपण आपलं जग समजतो. एवढ्या मोठ्याचा जर स्वामी आहे तर पृथ्वीचा आहे म्हणून त्याचं नाव जगन्नाथ. प्राणनाथ आपले सर्व श्वासोच्छ्वास येतानाचे प्राण जगन्वरून करवताय. या प्राणांचा स्वामी. प्राणांचं मुख्य रूप वायू हे. हनुमंत वायूचा पुत्र आहे. म्हणून सगळा वायू हनुमंताच्या स्वाधीन आहे. ज्याला श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो, हवा कमी पडतो, जीव गुदमरतो, ऑक्सिजन नाकावाला, पंचाखाली उभं राहावं लागतं, वारा घालावा लागतो. असा श्वासोच्छ्वासाचा जो रुग्ण असेल त्यांनी हनुमंताचं भीमरूप स्तोत्र म्हणावं. तो प्राणांचा स्वामी आहे. वायू नियंत्रण करणे हनुमंताचा स्वाधीन आहे. हे भीमरूप स्तोत्राचं भौतिक बळ. आणि आपल्याला भौतिक बळ मिळालं म्हणजे श्रद्धा बळामध्ये म्हणून ते बळ वापरतो. हे नाकात नाही, नाव नाही ठेवायचे, तेही वापरायचं. पण भौतिक बळावर थांबायचं नाही. त्याच्या अभौतिक बळासाठी आपण उगावे राहायचं. प्राणनाथ पुरातना. पुरातन म्हणजे पुरा आधी जुन्या काळी सुद्धा तो नवीनच असतो. कधी शिळा होत नाही, ओमेजत नाही. त्याची टवटवीत हुशारी संपत नाही. किती काळ गेला तरी तो तसाच्या तसा. रेल्वेने प्रवास करून माणसं जातात. ते प्रवासी प्रवास तर नंतर इतके मरून झालेले दिसतात, गळालेले, थकलेले, जे काही कळा नाही त्यांच्या. ते विमानातून प्रवास करून येणारे प्रवासी टवटवीतच असतात, मरगळलेले दिसतच नाही.
25 वर्षापूर्वी नवीच होती आणि 25 वर्षानंतरही नवीच आहे, ती साठी पुरातन आहे. पुरा अति नवा, नवा लिंगाप्रमाणे आणि याप्रमाणे पुरातन दीर्घ काळ झाला अनुभव आला. प्रत्यक्ष अवतार पाहिलं तर त्रेतायुगापासून आतापर्यंत हनुमान कसला कुठे कोमजला नाही. इतक्या वर्षात त्याचे गुडघे दुखायला लागले नाही, त्याच्या कमरेची ताकद कमी नाही. आजही गरज पडली तर तो हिमालय उचलून आणू शकतो. एवढा त्यात आहे, त्याला पुरातन म्हणायचं. पुरातन पुण्यवंत आहे. त्याने फार धर्मकृत्य सत्कर्म सदाचारच आचरला. त्याच्यामुळे त्या सत्कर्माचा परिणाम त्याला पुण्य प्राप्त झाला. असं पुण्य प्राप्त झालेला पुण्याने समृद्ध असलेला त्याला पुण्यवंत म्हणतात. कसं ओळखायचं तो पुण्यवंत आहे? रामाचं दर्शन झालं पुण्य प्राप्त होणार. दूषित अपराधी अधर्मी निषिद्ध कर्म करणारा त्याला देवाच्या भेटी नाही होत. पुण्यवंताला होतात. आणि भेटी झाल्या तरी निषिद्ध कर्म करणाऱ्याला हा देव आहे असं ओळखू येत नाही. आणि ओळखलं नाही की चुका होतात. त्या टीव्हीची सोय केली नाही तर आपले प्राईम मिनिस्टर आपण कशाला पाहिजे? कोणी एखाद्यानेच पाहिजे. जो कधी दिल्लीला जातो किंवा मोठ्या शहरात ते कधी आले तेव्हा आपण तिथे असलो तर लक्ष. आज टीव्हीवर पाहतो आपण, सोडा बिना टीव्हीच्या काळात आठवण करा. आपण आपल्या प्राईम मिनिस्टरला सहसा पाहिलं तर लक्षात फारच कशी. आणि मग येणारी तुम्ही पाहिलं का प्राईम मिनिस्टर यांनी एक हो म्हटलं, लागले मला तोंडून बात केलं, तुम्ही कोणत्या वाद आहे म्हणून एवढा मोठा माणूस तुम्हाला पाहायला मिळाला. ज्याची राम भेटले त्याची हनुमंत पुण्यात्मा आहे. याच्या संग्रहात पापनिष्ठा निषेध करता तो पुण्यवंत आणि पुण्यशील पुण्यवान आहेच. पण पुण्य करण्याचा त्याचा स्वभावही अजून पुण्यच करतोय. आपण पुण्यवंत म्हणून श्रीमंत झालो, पैसानेच मिळालेला आहे आपल्याला म्हणून श्रीमंत झालो. आपण धनवंत नक्की झालो एक प्रकार. आणि फार मोठं शिक्षण घेऊन फार मोठी नोकरी एखादा व्यापार सुरू केला, मन मिळतच नाही. आपल्या श्रीमंती मिळवणी ही चालू आहे आणि आधी मिळालेली आहे. हा पुण्यवंत अर्थ आहे आणि मिळवीत राहिलाय हा पुण्यशील अर्थ आहे. स्वभावच पुण्य करण्याचा. संत पुण्यवंत म्हणून जगतात आणि आयुष्यभर पुण्य करीतच राहतात. ते पुण्यवंत आहे, पुण्यशील आहे, पावन आहे. दुसऱ्याला पवित्र करण्याची ताकद त्याची, त्याला पावन म्हणतात. गंगा नदी पावन आहे, दुसऱ्याला पवित्र करते. वायू पावन आहे, दुसऱ्याला स्वच्छ करतो. अग्नी पावन आहे म्हणून त्याला पावन आहे, दुसऱ्याला शुद्ध करतो. पावना दुसऱ्याला पवित्र करणाऱ्या हनुमंता. परतोषका एक शब्द परितोषक आहे. अपभ्रंशाने परतोषक सुद्धा शब्द. पर म्हणजे दुसरा, तोषक म्हणजे संतुष्ट करणारा. जो दुसऱ्याला संतुष्ट करतो त्याला परतोषक म्हणतात. हनुमंत कोणालाही आतुर
असं येतं डोक्यात. तुकोबांचा अर्थ काय? आपण जेवली जेव घाली तुका संतर्पण तुका करीत असे. हे साध्या अन्नाबद्दल नाही वाक्य म्हणता येतं, पण आपण अभ्यास करून ज्ञानी होऊ, दुसऱ्याकडून अभ्यास करून घेतो, दुसऱ्याला ज्ञानी करतो असा अर्थ आहे. आपण जेवली जेव घाली तुका. योगायचंच ध्यानात घ्या. आपण तृप्त असतो, जेवून तृप्त का न जेवता तृप्त का, तेव्हाच आपण दुसऱ्याला तृप्ती देऊ शकतो. दृष्टांत सगळ्यात सोपा. लहान पोरं आहेत घरामध्ये, ज्यांची आई आहे, आई स्वतः संतुष्ट असते पोरांच्या बाबतीत, आणि मग स्वतः उपाशी असते ते पोरांना प्रेमानेच वाटते. ती किती वेळची उपाशी असली तरी पोरांना चला या जेवायला, आधी त्यांना खाऊ लागते. ती परत होऊ शकते. आपण तृप्त नसताना दुसऱ्याला तृप्त करता यावं यासाठी आईच्या भूमिकेत जातात. म्हणून जे जे वाढतात त्या वाढव्यांची भूमिका आईच असावी. जे माताकास आईच फक्त तृप्त मनाने आपण त्यांना जेवू घालते. जेवणाच्या पंक्तीत वाढणारे पुरुष असो वा बाई असो त्यांनी मातेचीच भूमिका केली आणि मातृ हृदयाने लोकांना वाढवलं. आपलं लक्ष अन्नात जातच नाही, जेवणाऱ्याच्या प्रेमात राहत. साधा व्यवहार आहे, साधा व्यवहार अत्यंत महत्वाचा आहे. आता पंक्ती वाढल्यावर मी किती कसावी झाली असेल सांगा बरं. पण तू माता होऊन वाढलं म्हणून श्रम वाढती लहान वयात असो, जेवणाला म्हातारा असो, तरी त्या लहान वयाच्या पोराने मातृत्वाचाच भूमिकेत जायचं आणि वाढायचं. पुरुष असो त्याने सुद्धा वाढताना जेवणाची मी माता आहे असं समजून वाढायचं. म्हणजे वाढणाऱ्याचं लक्ष त्या अन्नात नसतं. मला वाढायला लाडू घेते, आता माझी लोक वाढत नाही. लाडूचं लोकला दूध वाढते, चालले वाढी मोठी करत. माझं सतत लक्ष त्या लाडूमध्ये आहे. आता इकडून वळून इकडे यायचं, एक लाडू मला मध्ये खाता येतो, वाटतं खाऊन मी वाढवी म्हणून योग्य नाही. मुद्दा सगळ्यांच्या परत होऊ शकतो. दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदित व्हावं. पावशी तळतात आहे ते डोळी अशीच होय, तैसा पर सुखेच आहे सुखावं. माझे डोळे खूप लाल झाले, आग व्हायला लागली. कोणीतरी म्हणालं ताई पायाला तूप घासा. त्याने तूप आणलं, काशाची वाटी आणि पायाला दर पायाला तूप लावून घासलं. अहो पायाला नाही काही झालं, माझ्या डोळ्याला झालंय. काही डोळे बरे व्हावे म्हणून मी पायाला चोळतो. तूप लावून पाय शीतळ होतात, पाव शीतळता नाही. आणि तो आणला, तो शीतळता भाव, तो काढला,
त्यांची एकमेकाबद्दल आपुलकी पाहिजे, एवढा मैत्री संबंध पाहिजे, एका देहाचे ऐक्यात राहता म्हणून दुसऱ्याच्या सुखाने सुखी होण्यासाठी, परदोषित आपण होण्यासाठी हे माझ्यावर करते नाही असा भाव दृढ ठेवायला. संपूर्ण वेदांत परतोषक परितोषक वदांगे उचले बाहो आवेश लोटीला पुढे काळाने काळ लोटणाने देखता कापी करे. भगवंताचं सुवर्ण त्याचं रूप संबंध सांगताय. वदांगे उचले बाहो त्याचं सगळं चरित्र समर्थांना आठवायला, दोन्ही हात उंच करून असे जोडून हनुमंत धावतो. ते दोन हात धरून ध्वज उभारला असे, हात वर करून तो जेव्हा धावतो द्वेषाने, तो विजय ध्वज घेऊन चालल्याचा निशाण आहे. हातात नाही त्याचे ध्वज होता, त्यांनी हातच ते ध्वजासारखे उभारले आणि विजयी मुद्रेने विजय प्राप्त झालाय, विजय पताका घेऊन मी चाललो अशा भावनेने ध्वजांगे उचलली. ते ध्वज आपल्या अंगाने आपल्या बाहूने हाताने उभारतो. प्रत्यक्ष एखाद्या वस्त्राचा ध्वज अशी कल्पना करण्याचं काही कारण नाही, हातच होता. उचलली बाहू आवेशपूर्ण आम्ही विजयी आहोत, शत्रू पुढे धावतोय. तू काय आमच्यापुढे विजयास करतो, आम्हाला पराभूत करण्याचे, आम्ही विजयी आहोत, आम्ही ध्वज घेऊन चालू विजय पताका. असा तो द्वेषाने, आवेश म्हणजे द्वेषाने शत्रूला पराभूत करण्याबद्दल दृढनिश्चय करून विजयी झालोय ह्याच भूमिकेत राहून हनुमंताला पृथ्वीला पुढे स्वतःला पुढे पुढे काढून एखाद्याने टाकून नाही, पुढे पुढे धावत चालताय. आणि त्याच्या धावतानाचा द्वेष, शत्रूबद्दलचा आलेला क्रोध इतका भयानक आहे की संपूर्ण काळ जेव्हा या जगताचा संहार करील तेव्हा तो काळ अग्निरूपाने, काळ पहिल्यांदा जलरूपाने प्रकाश होऊन त्यांना पाण्यात बुडली, पाण्यामध्ये येणार नैरंध्याचे अग्निरूप होईल आणि संपूर्ण पाणी आटवून काळ, काळाची स्वरूपे काळाने संपूर्ण विश्वाचा त्रास करताना कालरूप जसा अग्नी रूपाने भडकतो तसा हनुमंत दिसतोय. द्वेषाने शत्रूकडे धावत निघालाय, विजयी मुद्रेने निघालाय. इतका संताप आहे शत्रूबद्दलचा की आता भस्म करायला लागला. हा काळ आता सगळं गिळंकृत करेल काय. कालाग्नी आणि काळ रुद्राग्नी विनाश करणे, संहार करणे रुद्राचं, महादेवाचं काम आहे. त्यावेळेला रुद्र काय करतात, त्याचा संपवायचं आहे, त्याच्याकडे स्वतःच्या कपाळावर जो दिसला नेत्र आहे तो उघडतात. तो रुद्राचा प्रलयकाली नेत्र आहे आणि त्याने तो उघडला की त्याच्यातून विनाश करणाऱ्या ज्वाळा बाहेर पडतात. त्या ज्वाळा तो अग्नी हा रुद्राग्नी आहे.
ते बघा सगळ्या ब्रह्मांडात चालून चुरा करून टाकला आवडे दंत कटकटून त्याने दात संतापाच्या घरामध्ये तो जगाच्या प्रळयाला निघालेला नको साऱ्या ब्रह्मांडाचा हाताग्रास करेल. ब्रह्मांड याचा लोक आत्मा होते कारण विराट रूप आहे भीम रूप आहे. त्यामुळे ब्रह्मांड एवढे लोक आहेत हे याच्या घशात एवढा मोठा आणि ते घशात जाते चुरा तरी असे त्याने दात विसरून ठेवले आवडून ठेवले. त्यामुळे नेत्रांनी चाललेले आहे बघा संताप लाल झालेला भगवंत त्याच्या डोळ्यातून सुद्धा ज्वाळा पण बाहेर पडता येतात चालेलच असं जेवणाला वाटतंय असं काढायला वाटतंय कोणत्याही क्रूर पुरुषालाही याला पाहून असंच वाटतं. या प्रकारचं वर्णन आहे भूकुटी दाखिल्यावर संताप आला की माणसं डोळे अशी रचना करतात की भुवया वर उचलल्या जातात. भुवया वर उचलल्या जाण्याला क्रोध झाल्याचा परिणाम भूकुटी दाखिल्या आणि कमान आहे आपल्या भुवयांना अशा जरावर आलेल्या असतात. संताप येऊन जेव्हा भुवया आपण वर उचलतो तेव्हा त्याची कमान कमी होऊन त्या सरळ म्हणजे भुवया दाखिल्या दाट गेल्या आवरून तर्क चूर सगळं दोन काही त्याचं भुरभुरी दाखिल्यामुळे अत्यंत बलवाचा हार पळाली. आता त्याचा संताप आतमध्ये कमी झाल्याची ते उचललेल्या भुवया खाली येणार नाही असा संताप समर्थांना त्याचं हे सगळं चरित्र आठवतंय. काही डोळ्याला दिसतंय आणि त्या विराट रूपाला पाहून त्यांना त्या विराट रूपाचे सगळे लक्षण सगळी कार्य डोळ्यापुढे येत आहेत. भूकुटी दाखिल्यावर उच्चते हुरडीले माथा हे उघड रूप बघू शकतात असा आहे. शत्रूच्या पुढे कसा पण भक्तांच्या पुढे मित्रांच्या पुढे कसा असेल ते त्याचं शोभनीय सुसंस्कृत मंगल असं रूप आहे. तो त्याचा विषय कोणत्या हनुमानाचा आपण ध्यान करावं. उच्चते पूर्णिले माथा किरीटी कुंडले घडी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा काय वर्णन केलं सगळं नाही. शुभ रूप मंगलप्रद असणार हनुमंताचं रूप सांगितलंय. उच्चते पूर्णिले माथा बसलेला आहे प्रकाराचे ढाळ म्हणून बसतात. एक दुर्गा उठाय एक माटी टाकलेली आहे. गदा एक खांद्यावरून उगारलेली आहे. हे आलू त्याच्याजवळ नेहमीच कोणाला मारायलाच निघालाय असं नव्हे पण गरज पडली तर मारण्याचा हत्यार आपल्याजवळ असावं म्हणून करून ठेवले. आनंदाने बसलेला आहे. अशा वेळेला त्याचं शेपूट जमिनीवर नाही पडत. तो याच पद्धतीने डोक्यापर्यंत वर आणतो आणि वळवून ठेवतो. उच्चते बुरडीले माथा बुरडीले वळवून
कुंडले बरी किंवा बरी, कुंडले बरी सुवर्णकटिकासोटी त्याचा लोट सोन्याचा कसा नेसलेला आहे, वैभवशाली चित्र आहे. सुवर्णकटिकासोटी घंटा किंकेली नागरा कमरेला त्याच्या कमर म्हणता आहे, त्याला गुंगरू आहे, बारीक बारीक गुंगरू. त्याने हालचाल केली की ती किटकिट किटकिट आवाज करतात. घंटा म्हणजे गुंगरू. त्याने कमरेला बांधली तशी पायातही बांधले आहेत घंटा. गुंगरू घातलेला आहे, त्यालाही गुंगरू आहे. बदलण्यास गेलं व त्याला हात घेतला तर गुंगुराच्या घंटी सुद्धा गुंगरू सुद्धा आवाज करतात. पायाला मंगळावर पायाच्या आणि कमरेला त्यांनी जे कटी अलंकार पदरांना धारण केले त्याला घुंगरू घंटा. बारीक बारीक घंटांच्या आवाजाला किडकिडी आवाज अशी ती घुंगरू घातली. कटिभूषण आहे, पदभूषण आहे, मस्तकावर किरीटी मस्तकभूषण आहे, कर्णभूषण आहे, सर्वांगावर अलंकार लिहिलेलं चित्र आहे. असं जे वर्णन समर्थ करतात, समर्थांना त्याचं चरित्र आठवत आहे. नेहमी असा तापलेला नसतो काही आमचा हनुमान, खूप शांत पण असतो. तो शांत असतो त्याचं उच्चते गुरुले माता किरीटी कुंडले धरी सुवर्णकटिकासोटी घंटा किंकेली. रामाचाही ध्यान करतात. मस्तकी मुकुट आहे, सिंहासनावर आरूढ आहे, आपार मस्तक अलंकार केलेले आहे. वामांकी सीता बसलेली आहे. ती त्यांची शक्ती आहे. म्हणजे शक्तीसह असलेल्या देवाचं दर्शन घ्यावं, शक्तीसह असलेल्या देवाचं ध्यान करावं. निशक्त देव नाही झाला. राम वनवासात जाताना भरद्वाज ऋषींचा आश्रम लागला. ऋषींचं दर्शन घ्यावं म्हणून थांबले. लक्ष्मणा पण दर्शन केलं. सीता हरण झालेलं होतं, शेवटचा ऋषी आश्रम. राम दर्शनाला येत आहे. कोणीतरी शिष्याने त्या ऋषीला सांगितलं, या रामाला मी माझं दर्शन देत नाही आणि या रामाचं दर्शन मी पण घेत नाही. भरद्वाज ऋषींनी निरोप दिला, नाही घेत दर्शन. का म्हणून नाही घेत? याची शक्ती त्याच्याजवळ नाही. सीता शक्ती आता रामाच्या जवळ त्याची शक्ती म्हणजे सीता नाही. हा शक्ती हे नाही आता. म्हणून अशा शक्ती नसलेलं मी नाही दर्शन घ्यायला. आपल्याकडे गणित आहे. आजारी माणूस अंथरुणावर निजलेला आहे, तो खूप वंद्य आहे, एरवी आपण त्याला पायावर प्रकट नमस्कार करतो. पण आजारी माणूस जेव्हा निजलेला आहे त्याला नमस्कार करू नये. आजाऱ्याला निजलेल्याला नमस्कार कधीच करू. तो शक्ती घेणाय पूज्य शक्तिमान असतो. शक्तिहीनाची पूजा नमस्कार पूजेचा भाग आहे. आजारी माणसाच्या निजलेल्याच्या पायावर डोकं नाही ठेवायचं, नमस्कार नाही करायचं. नसेल चालवत तर टोकाने म्हणा नमस्कार करा, काही गरज नाही. तुम्ही अशक्ताला भेटायला आले,
सीतेच घरात खाली उतरले आणि भरद्वाजांच्या पाया पडले. जाताना नाही आपलं दर्शन घेतलं आणि भरद्वाज म्हणून म्हणतात तू जाताना विहिरीचं दर्शन नाही होतं. आता कसा सशक्तिमान आता तुझं दर्शन आहे. दोघं प्रेमाने आनंदाने भेटले. काय बोलायचं चालायचं झालं. अयोध्येला बघितले. मुद्दा सांगणं चाललं आहे असं मंगल या प्रकारचं वर्णनाचं असावं. काय काय आहे हनुमंताचं घंटा गिंगिणी नागरा बसलेला आहे. एक श्लोक लिहितोय. ठकारे पर्वता आयुषा नेटका सतमा करू चंद्रात पाहता मोठे महाविद्युत पडे. खूप सोपा श्लोक आहे. ठकारे पर्वताचा नेटाने बसलेला आहे. दुर्लभ बसलेला आहे. इथून माझ्याजवळ कोणी जर तुमचा थोडासा लागणार आता अशी सर्व बसले लागली त्याची करते. माझं ठकाराचं ठाण नाही. माझी बैठक ठकाराची नाही. पर्वतासारखा दुर्लभ बसलेला पश्चिमेकडून वारा आला तर तो पूर्वेकडे झुकत. पूर्वेकडून वारा आला तर पर्वत पश्चिमेकडे वाहतो. मजबूत आणि त्या स्थितीत स्थिर राहत आहे. असा ठकाराचा ठाण आहे. एका आरतीमध्ये कथकाचे ताट करी हाती धनुष्यबाण मारुती हा पुढे उभा करत होता. श्रीराम जय राम जय जय राम अशी आरती. कथकाचे ताट करी नाही शकतो. ठकाराचे ठाण ठकाराचे ठाण अशा मजबूत बैठकीने बसला असताना धनुष्यबाणाला अर्थ येतो. असं कोण म्हणून जाणार धनुष्याची काही शोभा आहे. ठकाराचे ठाण हाती धनुष्यबाण असं ठकाराचे ठकारे पर्वत कशा जुळले कशाने हालत नाही. चांगला सोडीत इतका मजबूत बैठक नेटका बांधे शोध. कमरेत खूप फुटलेला आहे. हात पाय बारीक आहे. डोकं एवढं मोठं आहे. डोकंच एवढं मोठं आहे. उंची एवढीच आहे. बेढवलं बांधे शोधत उंचीला शोधेल एवढंच डोकं. डोक्याला शोधेल एवढीच उंची. डोक्याला उंचीला शोधेल अशी 7 पायांची गाडी. असा सगळा एक नाळ आहे. पावलंच एवढे एवढे बारीक. बर्गापेक्षा पाऊल लहान नसावं कधी असं एक असतं. बेढवमध्ये नेटकामध्ये बांधले सूत्र. शरीराची उंची जाडी पुस्तकाचा आकार या सगळ्या बाजू मोजमाप केलेल्या. एखादा खूप मोठा आर्टिस्ट जेव्हा एखाद्याचं चित्र काढणं देखणं काढणं असं मुद्दाम काढलेल्या चित्रासारख्या देखण्या शरीराचा हनुमंत. विराट महान झाला तर त्या महानपणात काही वांदेसूरपणा. फक्त डोकंच मोठं आहे हनुमंताचं असं नाही. फक्त शेपूटच मोठं आहे असं नाही. दंडच फक्त झाड सुद्धा आहे असं नेटाचा आणि सरळ पातळ. तो वाजवी जाडी नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी. वय उंची जाडी तिन्हीचं गणित आहे. दवाखान्यात चार्ट लावलेला असतो. किती उंचीला किती वजन, किती वयाला किती वजन, त्या चार्ट प्रमाणे म्हणतात. सरळ पातळ त्याला सरळ पातळ म्हणतात. सरळ पातळ चपळ अतिशय. किती चपळ फार वेगवान अति चांचल्य धावणार वाऱ्याला मध्ये टाकते असा चपळ पाहता मोठे महाविद्युत
तिची उत्पत्ती, तिची स्थिती, ती चाललंय काही क्षणात होत जातं. अत्यंत चपळाईने आपल्या पुढे चपळते. चपळानं पाहता मोठे महाविद्युतला ते परी असा चपळ आहे. फार चपळ. तो स्पेशल बनावट लक्षात ठेवा. मी एक सिनेमा पाहिला होता, नाव मला आठवत नाही, आपणाला कोण आठवेल बाबा. बडे मनसे विधाताने तुझं तो घडा, अशी गाण्याची ओळ. हनुमंत तसाच, बडे मनसे विधाताने हनुमंत तो घडा. स्पेशल लक्ष ठेवून, स्पेशल पदार्थ आणून, स्पेशल मातीचा, स्पेशल पाण्याचा वापर करून हनुमंताचं शरीर विधात्याने ओळखायला स्वतःला शरीर केलं. हनुमंताचं शरीर विधात्याने स्वतः लक्ष. विधात्याचा कुंभाराचा कारखाना फार मोठा आहे. तो गडी माणसं आहे. माझं शरीर बनवलं विधात्याने. गडी माणसाकडून बघतो. ते मोठे एक्सपर्ट गडी माणसं. शरीर करायचंय. कोणी एका गावठी कर्मचाऱ्याला सोपवलं आणि त्यांनी माझं शरीर ओळखलं. हनुमंताचं शरीर ओळखताना स्वतः ब्रह्मदेव उपस्थित आपल्या हाताने घडला. बरे मनसे विधाताने तुझं तो घडा. सिनेमात असं तरी गाडा कोणी छान आहे. असं ते विद्युतमध्ये साठवतो. आत्ताच्या मी आता चमकली ती काही क्षणात तिकडे जाऊन चमकते. इथून तिथपर्यंत गेली कशी इतक्या थोड्या वेळात अत्यंत चपळाई चमकली. अशा चपळाईने दुसरीकडे गेली तिथे चमक. थोड्या वेळाने कशाच चपळाईने गुप्त झाली आणि गुप्त झालेली आणखी काही वेळाने पुन्हा चपळाई. चपळाई एक क्षणात हा बदल. याप्रमाणे महाविद्युत हे हनुमंताचं वर्णन आहे. आपण 8 श्लोकापर्यंत पोहोचलो आहोत. पुढे पुढे श्लोक होते आहे. आपण म्हणाल 2 दिवसात 8 झाले, आता एका दिवसात 7 कसे पाहिजे. कसे पाहिजे याचं उत्तर ऐकून ठेवा. मी थांबते. मी टीचरशिप केली आहे. ब्रह्मीने सांगते 36 वर्ष केली आहे. कोर्स कसा पुरा करायचा याचं मला खूप खेळ हे पक्क लक्षात होते. मी एका पिरियड मध्ये एक चॅप्टर संपवू शकत होते आणि एक चॅप्टर 8 दिवस पुरवू शकत होते. म्हणून आपण म्हणू नका की कोर्स उद्या कसा पुरा होईल. कोर्स पुरा करण्याचं माझं सामर्थ्य भरपूर आहे. 36 वर्षाची प्रॅक्टिस आहे. उद्याच्या दिवसात आपण 6 श्लोक नक्की करू. नंतरचा भाग बाहेर फार लिटावं लागायचं माझ्या सर्व्हिसच्या काळामध्ये. शाळेचे पिरियड्स फार उडायचे. कोर्स मागे राहायचा. तो भरून काढायचा असेल तर मला एक्स्ट्रा पिरियड घेण्याची खूप सवय. दीड तासात नाही उद्या मी एक्स्ट्रा पिरियड घेईन. पण आपण घाबरू नका, शंका ठेवू नका. कोर्स उद्या पूर्ण होईल म्हणजे होईलच. महान